श्री स्वामी समर्थ. खूप दिवसांपासून फिरायला जायचा प्लॅन करत होतो. फायनली प्लॅन झाला आणि मी आणि मावशी निघालो सातारला फिरायला. तर आता आम्ही पोचलेलो आहे साताऱ्यामध्ये आणि आता इथून घरी जाणार आहे. आता बसची वाट बघतोय. बस 7 वाजेपर्यंत लागणार आहे म्हणून आम्ही आता बाहेर चाललो आहे. स्टँडच्या बाहेर चाललो आहे काहीतरी खायला, नाश्ता करण्यासाठी. लेट्स सी व्हॉट वी ईट. बायकर कशी गप्पा आता खायला आलेलो आहे आणि डिसाईड करतोय की काय खायचं. कसं आहे मला बॅग काय झालंय गाईज, आम्ही मेंदूवडा घेतला आहे. टेस्ट तुम्हाला सांगतो कशी आहे. एकच मिनिट जेवढे सांग ना काय तुला बघून कसं वाटतं. टेस्ट एक मिनिट. टेस्ट कशी आहे? बघून काय रिएक्शन मला पीठ पीठ लागतं. हे माझ्या चटणीत का पाडलंस तू शिरा? कुठं पडतं? दही हे खातीये. तिला मेंदूवड्याची टेस्ट आवडली नाही. कसं वाटतं आता? हो इथं पण शिट खाता. तर आता आम्ही खाऊन आलेलो. विसरते ग. आम्ही आता खाऊन आलेलो आहे आणि आता बसची वाट बघतोय. केळवली बस भेटल्यावरती त्याने आम्ही जाणार ना मध्ये मध्ये विसरते ब्लॉग काढायला. हां, ते नवीनच सवय ना. तिला खूपच सवय आहे ना, त्यामुळे ही आठवण करून देते अगं ब्लॉग असं. तर थँक्यू. व्हिडिओ काढते तर तुम्ही लाईक शेअर जास्त करा. जरासं उत्साही आहे. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट पण करा. कमेंट पण छान छान करा. आणि आमचं तोंड आणि आंघोळ नाश्ता करू वाटत नाही की नाही. आणि मेकअप कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. आम्ही पारूसं दिसतोय की आंघोळ केल्यासारखे दिसतं हे कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. तर आम्ही मगाशी तिथे खायला गेलेलो ना. हां, तो एक सीन. तिला मी बोललो अशी स्टँडच्या बाहेर 3 शॉप होते. तिला मी बोलते पहिलंवालं तिथे जाऊ तर चांगलं आहे. तर ती नाही, मी इथं खाल्लं, आपण इथेच जाऊया. मी ॲक्च्युलीमध्ये नेहमी येते तर मी तिथेच खाल्लं होतं. तर मला चांगलं लागलं मला होतं. मेदूवडा घेतला. एकच प्लेट घेतला. ते एक नशेब घेतलं आणि त्याची चटणी असं वाटत होतं डाळ, लाल डाळ असते ना, काय बोलतात लाल आलदी डाळ? मसूर, हां, ती वाली डाळ अख्खा मसूरला असं आणि फोडून. त्याच्यातली खोबऱ्याची चटणी असते ना, खोबऱ्याची चटणीचं असं वाटत होतं पाण्यात खोबरं चुकून पडलं. असं पूर्ण पातळ होती खोबऱ्याची चटणी आणि असं वाटत होतं की फक्त खोबरं पाण्यात चुकून पडलंय. सांबार चांगलं होतं कारण तिथे लाल डाळीचं होतं आणि लाल डाळ माझी फेवरेट आहे, त्यामुळे मला तुला आवडलं. नंतर मी पोहे घेतले. पोहे आणि शिरा घेतलेला मीठ हिने. टाकून पोहे दिले. फक्त मीठ. आणि त्याच्यात हिने सांबार टाकलं. शाबास बेटा. असं तिला वाटलं जराशी फ्लेवर येण्यासाठी मी पोह्यामध्ये तिला सांबार टाकून दिलं आणि तिला आणि मला डाळ भात खाल्ल्याचा फील आला. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? सी हिज आउटफिट, जो की मामाचा शर्ट चोरून आणलेला अँड पॅन्ट स्वतःचीच आहे. जा मी सांगते ना, जा आउटफिट जा पाठी. शर्ट मामाचा आहे जो की असंच
धापून आणलेला. पॅन्ट स्वतःचीच आहे, चप्पल माझी घातली आहे खाली. हा हिचा आउटफिट आहे. बॅग स्वतःचीच आणली आहे कारण रिया तिला देत नव्हती. रियासोबत तासभर भांडून स्वतःचीच बॅग घेऊन आली ही. येस, अँड दिस इज माय आउटफिट. सो हिने चप्पल हिने माझी चप्पल घातली आहे. हे पण माझं. हिने चप्पल पॅन्ट माझी पण घातली आहे, पॅन्ट माझी आहे आणि टॉप माझा आहे. बॅग फक्त बॅग तिच्या बॅग फक्त बहिणींची आहे, just. म्हणजे माझ्या मामींची आहे. ओके. आणि बाकी सगळं माझं घातलंय. A few moments later. सो गाईज असा आहे आमचा आउटफिट. प्राईस विचारू नका प्लीज डोंट आस्क प्राइस बिकॉज हे आम्ही खूप चोराचोरीचा माल वर्षांनी काय तुम्हाला सांगणार त्याचं. प्लीज सपोर्ट वी डोंट हॅव मनी. मैं गरीब हूँ चोरू करून अजून एक शर्ट आणलाय मामाचा, जो की माझ्या बॅगेत आहे. जो मी की आता हिने घेऊन- ढापलाय. अजून एक मी आणला होता, तो मला बसत नाही, तो मी रिटर्न करायला काढलाय. रिटर्न देणार आम्हाला आहे. रिटर्न करणार आहे आम्ही तो. तो देणार आहे त्याचा त्याला. नको उगाच कशाला दुसऱ्यांच्या गोष्टी तेच ना, आम्ही घालायच्या ना. दुसऱ्यांच्या गोष्टी घालतच नाही बाबा. आता हे आमचं म्हणजे आम्ही आमचं घालतोय. मेहनतीनंच वरून आणलंय. हा? मेहनतीनं ढापाढुपी गाईज बस येत नाहीये, पण नाश्ता करून आला त्याच्यामुळे असं काही वाटत नाहीये. नाही तर पटकन जावं असं वाटलं असतं. बोलत होती खाऊ आणलेला, जो गावाला चकली वगैरे आपण घेऊन पण आलोय ते गावाला खाऊया. आणलेल्या पण हिने खाऊ फोडून नाही दिलं. नको म्हटलं. खाऊ दाखव. खाऊ खावाची पिशवी आणली गावाला येताना एवढा खूप सारं खाऊ लागतो. मेंडेटरी तरी कमी आहे. कमी आहे. याच्यात टोस्ट बटर काहीच नाही आहे, फक्त फरसाण वगैरे आहे त्यामुळे. Few inches later. तर आता केळवली बस भेटली आहे, म्हणजे लागली आहे जस्ट, अजून चालू नाही झाली आहे. मग आम्ही गावच्या स्टॉपवरती उतरणार. हो. आणि फंबलिंग होतं, जराशी फंबल उडते माझं. आणि मग तिथून कडगावच्या स्टॉपवरतून आतमध्ये गावामध्ये मग आम्ही जाणार. गेल्यानंतर चालत गेल्यानंतर कोणत्या आपण गाडी चालत काही बॅग घ्यायला फक्त येऊ शकतात ना चालत. किंवा आम्ही गाडीने जाणार आहे गावामध्ये. बाय. आणि जाणार आहे आंघोळ करूयात आज. उद्याच करूया. मला जास्त पण इच्छा नाही आंघोळ करायची, कारण की काल रात्री सगळी इच्छा आली. ओली घेणार. तर मग जाणार, फ्रेश वगैरे होणार आणि नेक्स्ट प्लॅन. स्टे ट्यून. तर आता आम्ही पोचलेलो आहे गावात आणि ही पिशवी घेऊन अशी चालली आहे. गावाला आलेल्याची एक्साइटमेंट तिच्या चेहऱ्यावरती दिसती आहे. दादांना माझ्या केलं होतं सांग. आणि हे कितीला केलेलंस माळ? माळ आजीने केली होती, काय माहिती होती तेव्हा कसं सोनं कसं होतं ती काय आपल्याला माहिती. तरी तुम्ही सोनं केलं तेव्हा किती नव्हतं सोनं? आता काय माहिती, आम्हाला माहिती सोनं सातारा माहिती नाही, ते सोनं किती आहे ते का माहिती आहे. आम्ही निश्चित दळाय काढाय, बाबाच्या घरी गुरवळ आहे आणि इथं आल्यावर दळाय काढाय. पण आता कसं लग्नामध्ये असं पोरीला सोनं देतात पोरीच्या घरचे, तसं तुमच्या टायमिंगला पण द्यायचे का सोनं?
कुठलं कोणी दिले? आमचं 700 रुपये घेतलं आणि सामंदी आज घेतलं. तेव्हा तसं घेत होती, तेव्हा घेत नव्हती तर हो. सामंदी आज हम्म. आणि 700 रुपये माझं घेतलं तर माझ्या बाबानं. बाबानं तुझं घेतलं तर हो तेव्हा चालत होती, हा. सगळीच घ्यायची तर. आता तेव्हा माणसाला पगार बी नव्हता तसा, 4 आणि 8 आणि दिवस हो, काम तेव्हा ते पण लय वाटत असतं. तेव्हा लय जे वाटत होतं तेव्हा. 30 रुपये म्हणजे तेव्हा ते किती 30 वाटत? रुपये 2 रुपये बसून आम्ही काम केली ते. हम्म. 2 रुपये मंजुरी दिवसभर काम करायचं. दिवसाचे जर तुला कोणी 2 रुपये दिले तर तू काम करशील? गोळ्या बिस्किट खायला 2 रुपये पुरत नाहीत. नाश्ता पण. माझ्या चावीत पैसा इथं तसलं पैसे तेव्हा तांब्याचं 2 पैसे 1 पैसा हम्म. किंवा इथं चावी येते. एकटा नाही. मग तिथं नवरीच्या घरी यायचं, तिथं त्यांनी हळद कुकू लावायची त्या पोताला, त्यांनी उचकायचं, त्यांनी नावं घ्यायची, तर त्यांनी आज काय येते बघायचं, हम्म. त्यांनी आज काय येते बघायचं, असं तेव्हा होतं. आता काही अक्षरशः टाकली की झालं. जेवायला भरून जेवायला. गेली तर नवरी घेऊन पहिलं जेवायला पाहिजे. आखी रात त्यातच जायची. लग्नानंतर लग्न लागली की तिथे मग ते वाशिंग रिशिंग बांधायची, सुतवायची, तिथनं उठली तर ती देवाऱ्या भरून यायची, तिथं तोंड उठवायची, हम्म. तिथनं झाली तर जेवायला बावल्यात जायचं, बावलं चढायला. बावल्यात नवरा नवरी गेली की मग तिथनं उतरायची, जेवायला यायची. जेवण झाली तर आयार सुरू झाले. असं लय पूर्ण असं पद्धत त्यांची वेगळी होती ना सगळं करायची. आता सगळं कमी कमी करत करत आता काय आता देवाला नाही फवारा नाही काय. आंघोळीचं करा ना. जाते मी. बसून थोडा वेळ आजीसोबत गप्पा मारल्या आणि तेव्हा समजलं की तिची जनरेशन आणि आपली जनरेशन याच्यामध्ये किती मोठा डिफरन्स आहे. तर गाईज आता माझी आंघोळ झाली आहे. मी कपडे धुतले परत कारण की माझ्याकडे कपडे नाही. आणि आम्ही आता हिची अजून आंघोळ नाही झाली पण आम्ही पहिली नाश्ता करायचं बोलतोय. तर दूध तापवायला ठेवलेलं आणि तिचं लक्ष नव्हतं, इथं फोन बघत बसलेली आणि फोन नाही, तू स्टिक कुत्रे काढलीस. आणि आता तिने दूध घालवले आणि तुला बघितलं ना. आणि आम्ही खाणारे आज हे वडे. ते अजून आम्हाला कळालं नाही आहे कशाचे वडे, रताळ वडे रेडी आहेत. म्हणून दूध गरम करत होतो, दुधासोबत वडे खायला. आणि हे झालं, हे असं झालं. जेव्हा मम्मी मला फोन करते तेव्हा तिचं दूध होतं जातं, तेव्हा मी तिला ओरडते, तुला समजत नाही का तिथं बाजूला उभं राहून गरम करायचं. आणि जर तिला समजलं तर मी दूध उचलून मग ते तुला काय करेल? तर माझं काय होऊ शकतं हे तुम्ही जाणू शकताच. जसं की तुमच्या घरात पण तुम्ही होत असेल रिलेटेबल आहे तुम्हाला. येस. सोनं तू असेच खाती सोयी खाल्ला रे मी, हा खाल्लं मी. कवा तुझी शांती झाल्याच्या दिवशी. म्हणजे लग्नाच्या आधी पण साडीच घालायचीस काच का? तेव्हा तुम्हाला असं दुसरं काय नव्हतं का घालायला? मी घालायचीच नाही. ती माझी पाठची होती ती घालायची. काय घालायचं तेव्हा? लंगा पोलका. ते परकर पोलक असतं तसं. लंगा लंगा पोलका. तेव्हा ते लंग पोलकवर जंपर हं. त्याची घालायची. मी नाही, मी कामाला करत नव्हतं, मी जेवढं नेसायचं नव्हतं त्याच्या आधी काय घातलं असेल तेवढंच. साडी नेसायला कधी शिकलीस? तेवढं तुम्हाला मिळत होतं नाही. कधी शिकलीस तू साडी नेसायला? आता मी कवा एवढं लिहून ठेवले. म्हणजे केवढी होतीस? माझी एवढी. हो तुझे एवढे तू तर लय मोठी आहेस तू. हो. मोरशेंडाची भाजी, माडग हं. हे खायला तेव्हा लाल डोळ्याच्या भाकरी लाल घ्या तेच खाऊन माणूस नीट होता. नीट होतं. आता सिल्क घातली तरी माझं दुखाची मग असंच आजीसोबत खूप गप्पा मारत बसलेलो, तिच्या जुन्या आठवणी ऐकत बसलेलो. तिची कपडे, तिने काय खाल्लंय, तिच्या टाईमला काय जेवायला होतं हे सर्व ऐकायला खूप छान वाटत होतं. आता मी नवीन चॅनल चालू केलं आहे मोबाईलवरती, यूट्यूबवरती. त्याच्यावरती असे व्हिडिओ बनवून टाकते, काय करतो आपण काय नाही. आम्ही दिसतो का? हो, आता तुला पण दाखवणार आहे मी. मला पण हो, त्याच्यात मी आता व्हिडिओ टाकणार आहे ही तुझी पण. पण फेमस होणार आहेस तू. हे ऐकून आजीची रिॲक्शन खूप बघण्यासारखी होती. तू खाल्लं घे ना. 4-5 पांडा फुली दिली गाडी महिना झाला. दूध आणि वडे नाश्ता करतोय. पीठ मळला तुझा फोन आला मी म्हणून.
मग त्यातलंच काढलं मी हुंडा ठेवला पिठाचा परवा 12 seconds later. तर नाश्ता पण झालाय आणि आता चालली आहे आईकडे खाऊ द्यायला. झोपलाय बसलंय. आई काय करतेस? कशाला खाऊ घेऊन आलीस? खाऊ मम्मीनं दिलाय. झोपलाय. का नाही भेगा आता आवरून झालंय. आता निघतोय आम्ही. कुठे जायचं ते अजून ठरलं नाही पण चाललोय फिरायला. लेट्स गो. तर आता आम्ही निघालोय आणि आम्ही कुठे चाललोय, आम्ही काय करणार आहे हे नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर नक्की तुम्ही नेक्स्ट व्लॉगसुद्धा बघा. चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा.